नमस्ते, वेदिका न्यूजमध्ये स्वागत आहे। 35वा अॅन्युअल कॉन्फरन्स महापेडिकॉन 2025 बद्दल आपल्याला सविस्तर माहिती देत आहे। मॅडम, आपलं नाव? डॉक्टर निवेदिता पाटील। या राज्यस्तरीय परिषदेची म्हणजे बालरोग तज्ञांच्या राज्यस्तरीय परिषदेची मी सचिव आहे। तर हा 3 दिवसांचा कार्यक्रम आपला चालू आहे। त्याच्यामध्ये 3 ओरेशन्स असतात, ज्याच्यामध्ये या फील्डमधले अतिशय अनुभवी म्हणजे गुरुतुल्य व्यक्तिमत्व जे असतात ती आपला अनुभव शेअर करतात। याच्याबरोबर मुलांमध्ये सर्वसामान्य दिसणारे आजार म्हणजे श्वसनाचे आजार असतील, नवजात शिशूमधले आजार असतील, काही पोटाचे आजार असतील किंवा आता हल्लीच्या काळामध्ये जे दिसणारे आजार आहेत, जसं की सोशल मीडियाचे मुलांवर होणारे दुष्परिणाम, बदलत्या जीवनमानाचे मुलांवर होणारे, वजनावर होणारे, त्यांच्या मानसिकतेवर होणारे दुष्परिणाम, याबद्दलचे बरेच टॉपिक्स या कॉन्फरन्समध्ये डिस्कस झाले आणि बरेच अनुभवी तज्ज्ञ, जवळजवळ 180 ते 190 अनुभवी तज्ज्ञ इथे आले। सर्व बालरोग तज्ज्ञांना त्यांनी याबद्दल मार्गदर्शन केलं, जेणेकरून पुढे जाऊन बालमृत्यूचं प्रमाण कमी करणं, जे भारतामध्ये मुलांमध्ये होणारे प्रॉब्लेम आहेत, श्वसनाचे आजार आहेत, व्हायरल इन्फेक्शन्स आहेत, जाडीचे प्रॉब्लेम वाढलेले आहेत, बदलत्या सोशल मीडियाच्या प्रभावामुळे मानसिकतेवर होणारे प्रॉब्लेम आहेत, हे सगळे सॉल्व करण्यामध्ये आणि हे सोडवण्यामध्ये, आपल्या प्रॅक्टिसमध्ये ते वापरण्यामध्ये सर्व बालरोग तज्ज्ञांना त्याचा उपयोग होईल, हे उद्दिष्ट ठेवून ही 3 दिवसाची कॉन्फरन्स घेतलेली आहे आणि 1200 बालरोग तज्ज्ञांनी या कॉन्फरन्समध्ये सहभाग घेतला आणि अतिशय यशस्वीरित्या ही कॉन्फरन्स 3 दिवसाची पार पडली। हा कॉन्फरन्स मॅडम किती 3 दिवस होता ना? हा, 1 दिवस कार्यशाळा ज्याच्यामध्ये प्रत्यक्ष प्रशिक्षण दिलं जातं तज्ज्ञांकडून आणि 3 दिवस ही कॉन्फरन्स असते, जिथे लेक्चर्स असतात, इंटरॅक्टिव्ह सेशन असतात, क्विज असतात, जेणेकरून नुसतं लेक्चर देणं नाही तर आलेल्या बालरोग तज्ज्ञांना प्रश्न विचारण्याची मुभा असते, आपले अनुभव शेअर करण्याची मुभा असते। तर हा अनुभव म्हणजे किंवा हा एक्सपिरियन्स येतो की इतके तज्ज्ञ एका प्लॅटफॉर्मवर त्यांना भेटतात, जेणेकरून त्यांचे प्रश्न असतील रिजनल वाईज होते, जसे हे बदलतं त्याप्रमाणे त्यांचे प्रॉब्लेम असतील, रुरल एरिया असेल, अर्बन एरिया, वेगळे प्रॉब्लेम असतील, ते सुद्धा डिस्कस करायला इथे एक्सपर्ट्स 3 दिवस त्यांच्याबरोबर असतात। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लखनौहून आमचे डॉक्टर उज्ज्वल पोद्दार म्हणून जे आलेले आहेत ते अतिशय अनुभवी गुरुतुल्य असं व्यक्तिमत्व आहे, जे लिव्हरचे आजार असतील, पोटाचे जे आजार असतील जे अतिशय कठीण असतात निदान करण्यासाठी आणि उपचार करण्यासाठी, तर ते होते। त्याच्यानंतर मी म्हटल्याप्रमाणे बाकी साऊथ इंडिया म्हणजे दक्षिण भारतातून काही आलेले, शेजार पाजारच्या राज्यातून आहेत, परंतु ही राज्यस्तरीय असल्यामुळे महाराष्ट्रातल्या लोकांची इन्व्हॉल्वमेंट याच्यामध्ये जास्त आहे, कारण महाराष्ट्राचे असे स्पेसिफिक प्रॉब्लेम्स असतात बाकीच्या स्टेट्सपेक्षा, तर तो आमचा फोकस होता। मगाशी तुम्ही जे शिकणाऱ्या मुलांबद्दल बोलला की जे बालरोग तज्ज्ञ होत आहेत, बडींग पिडियाट्रिशियन ज्यांना म्हणतो, जे MD करतायत, त्या मुलांना आम्ही एक असा प्लॅटफॉर्म दिला होता की त्यांचं संशोधन असतं, ते शिकत असताना त्यांना संशोधन करावं लागतं, तर त्याच्यासाठी आम्ही एक प्लॅटफॉर्म दिला होता की ज्यांचं सर्वोत्तम असेल संशोधन त्यांना आम्ही बक्षीस ठेवलेलं आहे, जेणेकरून संशोधन करण्यामध्ये त्यांना प्रोत्साहन मिळावं आणि बालरोग तज्ज्ञांनी यावं याच्यामध्ये आणि संशोधन करावं। संशोधन हे अत्यंत महत्त्वाचं आहे, त्याशिवाय नवीन उपचार पद्धती, नवीन निदान करण्याच्या पद्धती आपल्याला सगळ्यांपर्यंत पोहोचता येणार नाही। तर संशोधनाला सुद्धा आम्ही तेवढंच महत्त्व, अनुभवाला तर महत्त्व आहेच, पण संशोधनाला पण तेवढंच महत्त्व आहे। जी आमची थीम आहे ब्लेंडिंग एक्सपिरियन्स विथ एव्हिडन्स, त्याचा अर्थच तो आहे की नुसता अनुभव नाही, पण त्याला संशोधनाची, शास्त्राची जोड असेल तरच आपण ते अप्लाय करू शकतो सुरक्षितरित्या आपल्या पेशंटसाठी। मला असं वाटतं की आपल्या इतक्या वर्षामध्ये लसीकरण आणि सुरक्षित बाळंतपण याच्यामुळे खूप फरक पडलेला आहे, बालमृत्यूचं प्रमाण कमी झालेलं आहे, नवजात शिशूचा मृत्यू कमी झालेला आहे। आता बऱ्यापैकी सधन भागात तरी याबद्दल अवेअरनेस आहे, परंतु आता बदलत्या काळात होणारे जे बदल आहेत, जेणेकरून स्तनपान केलं जात नाही 6 महिने, हे हा आमचा ज्वलंत विषय आहे। दुसरी गोष्ट, आई वडील वर्किंग असतात हल्ली, त्यामुळे बालसंगोपनामध्ये जे मॉडिफिकेशन झालेलं आहे, जिथे माणसातले इंटरॅक्शन कमी झालेले आहे, तर या गोष्टींवर आमचा फोकस आहे की जेणेकरून मानसिक आरोग्य जे मुलांचं, शारीरिक आरोग्य तर महत्त्वाचं आहेच, पण मानसिक आरोग्य हे इतकं महत्त्वाचं आहे आणि त्यात पालकांचा आणि शिक्षकांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा रोल आहे। आणि हा आमचा फोकस होता बऱ्याच सेशनमध्ये की पालकांना हे महत्त्वाचं आहे की तुम्ही मुलांच्या जवळ पाहिजे, स्क्रीन नाही, किंवा शिक्षकांना पण हे महत्त्वाचं आहे की मुलांमध्ये काही अशी लक्षणं दिसत असतील तर ते त्वरित त्यांच्या लक्षात यावी आणि पालकांनी आणि शिक्षकांनी मिळून
डॉक्टरांची मदत घेऊन आपल्या मुलाचं मानसिक आरोग्य सुद्धा चांगलं राहील यासाठी प्रयत्नशील राहिलं पाहिजे. वेदिका न्यूज प्रतिनिधी शिवाजी चव्हाण सह कॅमेरामन अरुण शिंदे, कोल्हापूर.